बरं क्वेश्चन आता काय करायचं आपल्याला पुढचा कन्सेप्ट घ्यायचा इलेमेट्री ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस घेऊ नंतर घेऊ राईट डाऊन मुलांनो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रायसेस मध्ये फर्स्ट लिहायचंय असतो रो ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड घ्यायचंय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन क्लिअर आहे इथपर्यंत चला क्वेश्चन लिहून घ्या आता डू द फॉलोइंग ऑपरेशन्स डू द फॉलोइंग ऑपरेशन्स चला पहिलं घ्यायचं मुलांनो तर जे ऑपरेशन आहेत ते लिहितो मी चलते का नाही रे आपला हा बघा आता फर्स्ट घ्यायचंय R1 इंटरचेंज R2 R1 इंटरचेंज R2 या टाइप मध्ये R1 इंटरचेंज R2 दुसरं ऑपरेशन करायचं आपल्याला C1 इंटरचेंज C2 थर्ड ऑपरेशन करायचंय चेंज इन R1 5 टाइम्स ऑफ R1 फोर्थ ऑपरेशन फाइंड आउट करायचंय चेंज इन C2 10 टाइम्स ऑफ C2 फिफ्थ ऑपरेशन फाइंड आउट करायचंय चेंज इन R1 that is R1 plus R2 6 घ्यायचा आहे चेंज इन R2 that is 10 times of R1 plus 2 times of R2 त्याच्यानंतर सेवेंथ ऑपरेशन आहे चेंज इन C1 plus C2 8 is change in C2 that is 5 times of C1 plus 3 times of C2 9 नंबर आहे मुलांना 9 नंबर चेंज इन R2 minus R1 आणि 10 नंबर आहे चेंज इन C2 इथे घ्यायचं आपल्याला C2 minus C1 हे सगळे ऑपरेशन आपल्याला फाइंड आउट करायचे त्यासाठी आता मॅट्रिक्स घेतोय मी ए मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला 1 2 3 आणि 4 क्लिअर आहे आता काय मॅट्रिक्स दिलाय त्यांनी 1 2 3 4 आता बघा रे मुलांना याच्यामध्ये काय मिनिंग असतो ते समजून सांगतो मी लिहायचं राहू द्या खालचं काय अडचण नाही पुन्हा लिहायला दाखवतो मी काय करायचं R1 मायनस R2 किंवा R1 डबल एरो मध्ये इंटरचेंज काय म्हणायचं R1 इंटरचेंज R1 इंटरचेंज काय घ्यायचं आहे R2 म्हणजे फर्स्ट रो मधले मुलं सेकंड रो बसवायचे सेकंड मधले फर्स्ट रोला C1 इंटरचेंज C2 मध्ये सेकंड आणि फर्स्टला काय करायचं इंटरचेंज डबल एरोचा मिनिंग काय असतो इंटरचेंज असतो जसं C1 आणि C2 ला इंटरचेंज म्हणजे फर्स्ट रो मधले एलिमेंट कुठे लिहायचे सेकंड आणि सेकंडचे कुठे लिहायचे फर्स्ट मध्ये लिहायचे क्लिअर इथपर्यंत पहिले 2 पॉइंट क्लिअर झालेत का R1 इंटरचेंज R2 मीन्स
सेकंड रो मधले एलिमेंट फर्स्ट मधले यायचे, फर्स्ट मधले सेकंड. सो आता बघा मुलं, याचा आउटपुट बघा आता काय प्रोसेस करायची. तर बघा फर्स्ट आउटपुट काय येणार आपलं, फर्स्ट काढायचं होतं आपल्याला R1 इंटरचेंज R2. तर मुलांना या ठिकाणी बघा, याला असं सिमिलॅरिटीचं साईन दाखवायचं, इक्वल टू नाही घ्यायचं. आपण जे चेंज करायलो ना त्यासाठी इक्वल टू नाही घ्यायचं, सिमिलर टू, ये सिमिलर असं म्हणायचं त्याला. ठीक आहे. आता मला सांग R1 R2 ला इंटरचेंज करायचंय. R1 मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत रे, 1 2 आहेत ना, आणि R2 मध्ये 3 4. इंटरचेंज केल्यावर किती येणार, 3 4 आणि 1 2. झालं पहिल्याच आन्सर. दुसऱ्याचं बघा, दुसऱ्यामध्ये काय सांगितलंय, C1 इंटरचेंज सांगा C2. सांगा आता हे कुठलं घ्यायचं रे, ओरिजिनल क्वेश्चन. ओरिजिनल क्वेश्चनलाच क्वेश्चन घ्यायचा. म्हणजे तुम्ही C1 C2 कुठले इंटरचेंज करायचे ओरिजिनल याच्यातले. ओरिजिनल कुठला आहे आपला, इथे बघा. याच काय करायचं तुम्ही, C1 C2 इंटरचेंज करायचे. खालचे सब क्वेश्चन आहेत ना ते सगळे. सांगा बरं C1 C2 इंटरचेंज याच्यामध्ये. हा, याच्यामध्ये काय येणार तुमचा, बस C1 किती 1 3 आणि C2 किती 2 4. या ठिकाणी 2 4 घेतला आणि इथे किती आली व्हॅल्यू, 1 3 आली. झाला आन्सर. चा थर्ड काय दिलंय बघा, थर्ड आता थर्ड दिलंय आपल्याला चेंज इन R1 आणि काय करायचंय 5 टाइम्स ऑफ R1. दॅट मीन्स आता इथं लक्ष द्या, याचा मिनिंग काय असतो बघा रे. चेंज कशामध्ये पाहिजे आपल्याला, R1 मध्ये. काय चेंजेस करायचंय, R1 ला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 5 न. R2 मध्ये काय चेंज सांगितलंय का, एकच ऑपरेशन आहे ना. R1 मध्ये चेंज सांगितलंय, कशामध्ये मुलांना, R1 मध्ये चेंज. आणि काय चेंज आहे, 5 टाइम्स ऑफ काय घ्यायचंय, R1. 5 टाइम्स ऑफ R1. सांगा मुलांना आउटपुट किती येणार मग या ठिकाणी. मला सांगा सेकंड रो मध्ये काहीतरी चेंज आहे का रे. सेकंड रो चे एलिमेंट्स किती आपले 3 आणि 4. आणि फर्स्ट रो ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 न. किती येणार 5. आणि दुसरा किती आला 10 आला. समजतंय का हे, काय प्रोसेस करायची आपल्याला, फर्स्ट रो ला 5 न मल्टिप्लाय करायचंय. क्लिअर आहे मुलांना. सेकंड रो ला मल्टिप्लाय करायचंय का नाही. फोर्थ मध्ये सांगा बरं, फोर्थ मध्ये काय करायचं आता. फोर्थ मध्ये काय सांगितलं आपल्याला, C2 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय 10. आणि चेंज कशामध्ये, C2 मध्ये. समजतं, ज्याच्यामध्ये चेंज आहे तो आधी लिहिला ना C2. आणि काय चेंज करायचं 10 टाइम्स ऑफ C2. मग सांगा बरं मुलांना याचा आउटपुट चेंज कशामध्ये, C1 मध्ये का C2 मध्ये, C2 मध्ये. मग मला सांगा याच्यामध्ये आपला ओरिजिनल क्वेश्चन कुठे येते ना, या ओरिजिनल क्वेश्चन मध्ये C2 कुठला आहे आपला, इथं C2. याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 10 न मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. चला 10 न मल्टिप्लाय करू याला, किती येणार मग 1 3 20 40. बरोबर आहे. हे आपला 1 3 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ऍज इट इज. आणि किती 2 4 आहे ना, 20 आणि 40 आले व्हॅल्यू. समजले. हे 4 क्वेश्चन झाले. आता 5वा क्वेश्चन घेऊ आपण. फिफ्थ क्वेश्चन काय दिलाय बघा. फिफ्थ थांबत नंतर लिहा, आता पहिले समजून घ्या. फिफ्थ मध्ये काय दिलं आपल्याला, आता R1 मध्ये चेंज पाहिजे. आणि काय चेंज पाहिजे नंतर लिहा रे बाळाओ. चेंज कशामध्ये, R1 मध्ये. आणि काय चेंज, R1 प्लस R2. मग इथं आधी काय करायचं बघा, इथं लिहितो मी चेंज R1 मध्ये. आणि काय चेंज आहे R1 प्लस R2. तर बघा या ठिकाणी याचं आउटपुट कसं घ्यायचं. चेंज कुणामध्ये रे, फर्स्ट रो मध्ये ना. सेकंड रो लिहायला काय प्रॉब्लेम आहे का, सेकंड रो लिहून टाकला. आता फर्स्ट रो मध्ये काय करायचंय, फर्स्ट आणि सेकंड रोचं एलिमेंट्स ऍड करायचे. इथं मला सांगा 1 प्लस 3 किती आला, 4 आली व्हॅल्यू. ठीक आहे. तर या ठिकाणी किती आला 1 प्लस 3 किती, ऍडिशन केली दोघाची तर आपल्याला किती भेटतंय मुलांनो 4. समजतं कुठला ऍड करायचा, हा आणि हा ऍड करायचा. R1 प्लस R2 म्हणजे फर्स्ट रो प्लस सेकंड रो. किती आला तो 1 प्लस 3 4 आली व्हॅल्यू. तसंच इकडे सांगा 2 प्लस 4 6 झालं ना. आपल्याला काय केलं, R1 R2 ला आपण ऍड केलं. 6 नंबर सांगा, 6 नंबर मध्ये काय करायचंय, R2 मध्ये चेंज आहे. काय चेंज आहे 10 टाइम्स ऑफ R1 आणि प्लस काय घ्यायचं 2 टाइम्स ऑफ R2. आता मुलांना मला सांगा या केस मध्ये काय प्रोसेस करायची बघा. चेंज कशामध्ये आपला R2 मध्ये. R1 लिहायला काय प्रॉब्लेम आहे का, R1 किती आपला 1 आणि 2. आता R2 ला R2 मध्ये चेंज आहे. मला सांगा R1 ला कितीने मल्टिप्लाय करा म्हणतोय 10 आणि R2 ला कितीने मल्टिप्लाय करा म्हणतोय 2 न. मी इथं रफ साईडला बघा रे, इथं 10 घेतला मी रफ साईडला बघा, 10 घेतला. R1 किती 1 आहे बरोबर आहे, R2 किती 3. म्हणजे पहिला आपण काय केलं, ह्याला काढलं बघा, इथला एलिमेंट काढला. R1 किती आपला 1 आणि R2 किती 3.
बाकीचं तर सेमच आहे ना, क्वेश्चन मध्ये दिलंय 10 आणि 2 काय दिलाय, हा 10 आणि 2 कुठं दिलाय आपल्याला, क्वेश्चन मध्ये दिलाय. मग किती झाला आहे, 16 झाला ना. 10 प्लस 6 किती आला, 16. याची व्हॅल्यू येणार 16. तसं दुसरं सांगा बरं, दुसरा एलिमेंट काढायचा आहे. दुसरा एलिमेंट काढायचं म्हणलं, हे झालं R1, हे झालं R2. मग ह्याला पण असंच लिहायचं, 10 इन ब्रॅकेट 3, सॉरी 2 येणार, किती येणार 2, आणि प्लस 2 इन ब्रॅकेट किती येणार 4. मग हा झाला 20 प्लस 8, 28 किती येणार आहे 28. तर हे सगळं रफ साईडला तुम्ही करू शकता. 28 आली व्हॅल्यू, क्लिअर आहे. काय नाही, बरोबर रोज घेतला ना. बघ आता पहिल्या रो मध्ये 1 2 येतं ना, पण पहिला एलिमेंट काढत असताना हा असतो आपला R1 आणि हा काय असतो R2. मग हे यालाच ऍड करणार, R1 ला 10 न मल्टिप्लाय करायचंय आणि R2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 न. 10 प्लस 6 किती बनतं, 16 बनतो मुलांना. आणि तसंच इकडे पण बघा, R1 हा झाला, R2 झाला, राईट. C1 असतं तर आपण इकडचं हे एम्प्टी ठेवलं असतं, राईट. त्यावेळेस मग आपण ते तसे विचार केले असते, 1 ला 1 आणि 2. पुढचा बघा आता 7 नंबर. 7 नंबर मध्ये काय दिलं आपल्याला, 7 मध्ये C1 चेंज कशामध्ये पाहिजे, C1 मध्ये काय चेंज पाहिजे, C1 प्लस C2, बरोबर आहे. सांगा बरं मुलांना या ठिकाणी काय प्रोसेस करायची आपल्याला, C1 प्लस C2, राईट. आता मला सांगा C1 मध्ये चेंज आहे, C2 मध्ये काय चेंज आहे का, C2 चे एलिमेंट्स कुठले आहेत, 2 4 आहे, बरोबर आहे. आता बघा, आता कॉलम आहे, आता काय करायचं, C1 प्लस C2 ला ऍड करायचं. C1 मध्ये कोण आहे आपला 1, C2 मध्ये कोण आहे, दोघाला ऍड केल्यावर किती झालं 3. म्हणजे फर्स्ट एलिमेंट किती येणार तुमचा 3 येणार. C1 मधला फर्स्ट एलिमेंट 3 आला. तसं सांगा आता C2 म्हणजे सेकंड काढायचं ना, आता आपल्याला सेकंड एलिमेंट काढायचंय. 3 प्लस 4 किती आला 7. कुठं लिहायचं आहे तो, फर्स्ट कॉलम मध्ये का सेकंड, फर्स्ट मध्ये लिहायचं आहे, बरोबर आहे. C1 मध्ये चेंज आहे ना, C1 प्लस C2 चा 7 झाला. आता 8 नंबर सांगा. 8 नंबरला काय घेतलं रे आपल्याला, चेंज इन C2 पाहिजे आणि काय करायचंय 5 टाइम्स ऑफ C1 प्लस काय घ्यायचं 3 टाइम्स ऑफ C2, करेक्ट आहे. चला सांगा बरं मग या ठिकाणी काय भेटेल आपल्याला, चेंज C1 मध्ये आहे काही नाही, मग ते 1 2 लिहायला काय प्रॉब्लेम आहे का, 1 2 लिहायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. सॉरी C1 आता इकडे येणार आपला, किती येणार 1 आणि किती येणार 3 येणार ना, 1 आणि 3 येणार, बरोबर. C1 मध्ये चेंज आहे का आपला, नाही, तर 1 3 आपला ऍज इट इज येणार. 1 3 कसं येणार ऍज इट इज. आता C2 मध्ये चेंज आहे, काय चेंज आहे, C1 ला किती मल्टिप्लाय करायचं 5 न, राईट. आणि C2 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे 3 न. मला सांगा याला 5 न मल्टिप्लाय केली तर असा विचार करायचा, ओरली 5 न मल्टिप्लाय केलं 5 झाला आणि याला 3 न मल्टिप्लाय केलं 6. 5 प्लस 6 किती आला 11, म्हणजे फर्स्ट किती भेटला एलिमेंट 11 आला. तसंच इथं विचार करा बरं, याला 5 न मल्टिप्लाय केलं 15 आणि याला 3 न मल्टिप्लाय केलं 12. 15 प्लस 27 आली व्हॅल्यू, याची व्हॅल्यू आली 27, करेक्ट आहे. बोर्डकडे लक्ष द्या आता एकदा, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या एकदा, तुम्हाला ऑफलाईन सांगतो सगळं. 10 नंबर मध्ये काय करायचं आपल्याला, चेंज इन C2, C2 मायनस C1, चेंज इन C2, C2 मायनस C1. चला आता बघा या केस मध्ये आउटपुट सांगा. चेंज कशामध्ये रे, C2 मध्ये ना. C1 चे एलिमेंट्स काय आहेत 1 3 ऍज इट इज. तर C2 मध्ये काय, C2 मधून C1 वजा करायचं. सांगा बरं 2 मायनस 1 किती आला, इथलचा 2 मायनस 1 1 आला, 4 मायनस 3 किती आला 1, म्हणजे किती येणार तिथं मुलांना 1 1 येणार. तर अशा आपल्याला काय किती भेटले रे 10 क्वेश्चनचे सोल्युशन भेटले. तर लिहून घ्या. इकडचे क्वेश्चन नाही लिहिले तरी चालतं, इथे डबल लिहिलेत ना क्वेश्चन विथ सोल्युशन लिहिले. तर हे जर तुम्ही 1 2 3 4 जर लिहिलं तरी चालेल. म्हणजे हे आलं म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज संपली तुमची. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये हीच प्रोसेस आपल्याला करायची मुलांना. चल बघा रे आता लिहून घ्या, ज्यांचं झालं त्यांनी सॉल्व्ह करायचं फक्त. ए इक्वल टू
1 2 3 3 2 1 1 3 2 दिलाय आणि इथं काढायचं आपल्याला चेंज इन R1 प्लस R2 प्लस R3 करा सॉल्व. ज्यांचं लिहायचं झालं त्यांनीच करायचं, बाकी ज्यांनी नाही केलं तरी चालतं. आधी लिहून घ्या तुम्ही. पाठीमाग लक्ष देत आहे तुझा इकडे मुलींमध्ये समजायला का आजचं काय प्रॉब्लेम? तुझं सेकंड बेंच आलं का लक्षात आहे? कशामध्ये? आता काय करायचं बघ, चेंज कशामध्ये? हे सोडून बाकीचे दोन लिहून टाकायचे आधी. ज्याच्यामध्ये चेंज नाही ते सेकंड रो थर्ड रो मध्ये चेंज नाही ना काहीच, तो लिहून टाकायचा. आता फर्स्ट रो मध्ये काय करायचं? R1 प्लस R2 प्लस R3 1 प्लस 3 प्लस 1 किती आला? 5. हा हे फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो असतो ना, 5 आला पहिला. दुसरं काय ना 2 2 4 प्लस 3 7 आला. आणि 3 प्लस 2 5 प्लस 1 6 झाला. हे रो असे असतात, कॉलम असतात असं केलं असतं. तुमचं मुलींना काय डाऊट आहे का? आले का ते? तो क्वेश्चन ट्राय केला कॉर्नर मधला? 5 7 6 येते का बघा पहिल्या रो मध्ये. चला त्याच्यामध्ये दुसरा काढा रे, जो दिलाय ना एक्स्ट्रा वाला क्वेश्चन, त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन सॉल्व करा. चेंज इन घ्यायचा मुलांना C2 मध्ये. लक्ष दे रे बाळा. इथं घ्या 2 टाइम्स ऑफ C2 प्लस C1 प्लस 3 टाइम्स ऑफ C3. करा सॉल्व. चेंज कशामध्ये बघा? चेंज आपला C2 मध्ये. C2 सोडून बाकीचं लिहून टाकायचं आधी. म्हणजे काय करता तुम्ही? हा वाला मुलांना, हा जो C2 आहे हे सोडून द्यायचा. 1 3 1 ऍज इट इज, 3 1 2 ऍज इट इज. फक्त काय होणार तुमचं आता? इथला चेंज होणार. पहिला एलिमेंट किती येणार बघा? C2 ला किती मल्टिप्लाय करायचं? 2 ना. किती झाला? 4. पुन्हा C1 ऍड करायचं. 4 प्लस 1 5 झाला. पुन्हा आपल्याला C3 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 5 प्लस 9 किती आला? 14. पहिला एलिमेंट 14 आला पाहिजे तुमचा. काय काय करायचं समजलं का? C2 ला 2 न मल्टिप्लाय करा. C2 आपला 2 आहे, 4 झाला. C1 1 आहे, 5 झाला. C3 3 आहे, 9. 9 प्लस 5 किती आली व्हॅल्यू? 14. दुसरा किती आलं रे? बघा दुसरा पण सांगतो मुलांना मी. बघा दुसऱ्याला काय करतात रे? C2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ना. इथं C2 सांगा किती? बोर्डकडे लक्ष द्या. 4 आला, बरोबर आहे. 2 ला मल्टिप्लाय केलं 2 ना, 4 झाला. पुन्हा C1 किती? 3. 4 प्लस 3 किती? 7. आणि पुन्हा आता C3 किती? 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 3 आला. 10 येते ना. पण इथं 2 इंटू C2, 2 इंटू 2 किती झाला? 4. प्लस या ठिकाणी किती आला? C1 किती? 3. आणि 3 टाइम्स ऑफ C3 किती? 1 आहे. तर असं किती भेटतं आपल्याला? 10 भेटते का? 10 हो सांगतो मी. बघ तू काय करायचं या टाइप मध्ये. चेंज कशामध्ये? आपला C2. काय करायचं आपल्याला? C2 C1. मग आधी आपल्याला काय सांगितलंय की ज्याच्यात चेंज नाही, C2 मध्ये चेंज आहे ना, C1 आणि C3 लिहायला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, घ्यायचा. हा किती आला आपला? 1 3 1 3 1 2. याच्यामध्ये चेंज नाही ना काहीच. काय करतो इथं 2 घेतला, किती आपला? 2 आले व्हॅल्यू. प्लस C1 किती? 1. 3 टाइम्स ऑफ, पुन्हा C3 किती? 3. कॅल्क्युलेट करायचं किती आलं? 4 प्लस 1 5. 2. आता C2 किती आपला? 2 आहे ना पुन्हा.
प्लस इथं 10 आलं आपलं. C1 भरायचा, 2 लिहायचा आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. सिक्स 12 प्लस 14 10 आणि 13 आलं का रे? समजलं नाही कसं करायचं ते? चला पुढे जाऊत मुलांना. आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Convert the following matrix into upper triangular matrix. 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 लिहिलं सर्वांनी? चला मुलांना बघा आता. हा आता इथं लिहितो मी आधी. अपर ट्रायंगुलर काय असतं ते सांगतो आधी, नंतर क्वेश्चन घेतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. पहा, पेन चालला म्हणजे समजेल, बरोबर. ट्रायंगुलर मॅट्रिक्स याचे दोन टाईप असतात. पहिला टाईप असतो मुलांनो अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, राईट. बरे, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कसा असतो? ए इक्वल टू डिस्कस करू नको रे. अपर ट्रायंगुलर मध्ये मुलांनो बिलो डायगोनल एलिमेंट 0 असतात. जसे इथं 1 2 3 0 4 5 0 0 आणि 6, याला म्हणायचं अपर ट्रायंगुलर. डायगोनल समजताना प्रिन्सिपल डायगोनल कुठला आपला? 1 4 6. 1 4 6 काय? हा डायगोनल आहे. याच्या वरचे एलिमेंट, ह्याच्या खालचे एलिमेंट काय घ्यायचे? 0. अपर ट्रायंगुलर कशाला म्हणायचं? बिलो डायगोनल एलिमेंट कसे असतात? 0 असतात. वर निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, वर एखादा 0 पण असू शकतो, डझंट मॅटर. बट कंपल्सरी डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतील त्याला काय म्हणायचं? अपर ट्रायंगुलर. कारण ट्रायंगल इकडे फॉर्म होतो या टाईपचा. आता लोअर ट्रायंगुलर काय असतं बघा. हा, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बघा. आता याचं जे आहे मुलांनो ए इक्वल टू, या ठिकाणी काय करायचं आपल्याला? लोअर ट्रायंगुलर्स मध्ये मुलांनो 1 2 3 0 येणार, इथं 4 5 0 0 आणि 6. डायगोनलच्या वरचे कसे असणार आहेत? 0 असणार आहेत. लोअर ट्रायंगुलर मध्ये अबव द डायगोनल काय घ्यायचे? 0. इथं लिहितो मी अबव डायगोनल कसे पाहिजेत? 0. आणि इथं काय लिहायचं मुलांनो? बिलो डायगोनल 0. बरोबर आहे. आता पुढचं लिहायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. लिहून घ्या. थर्ड कुठला घ्यायचा आपल्याला? आयडेंटिटी. आयडेंटिटी मॅट्रिक्स, राईट. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये मुलांनो काय असतो बघा रे? तो असतो आय इक्वल टू 2/2 साठी असतं 1 0 0 1, आणि 3/3 असेल तर तो आयडेंटिटी असतो 1 0 0 0 1 0 0 0 1. या टाईप मध्ये हा झाला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. क्लिअर आहे मुलांनो? आयडेंटिटी मॅट्रिक्स, राईट, या टाईप मध्ये. आता क्वेश्चन काय घेतला होता? कन्वर्ट इनटू अपर ट्रायंगुलर, बरोबर आहे. मग आता बघा त्याचा पहिला क्वेश्चन घेतो मी. ए इक्वल टू दिलाय 1 2 3 आणि 4. लक्षात इकडे काय दिलं आपल्याला मुलांनो? 1 4 2 3. 1 4 2 3 दिलाय ना.
मला सांगा याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? डायगोनल कुठला आहे आपला? 1 3. बिलो डायगोनल एलिमेंट कसे आले पाहिजेत? बिलो डायगोनलला किती एलिमेंट आहे? एकच आहे ना. तर हा 0 झाला म्हणजे काय बनणार तो? अप्पर ट्रायंगुलर. हे कन्वर्ट करायचं आपल्याला स्वतःहून. लयच झालं एक सांगा वरचं. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये डायगोनल 1 घ्यायचे, नॉन डायगोनल सगळे 0. 2x2 मध्ये बघा डायगोनल 1 1 घेतलाय, नॉन डायगोनल काय घेतला आपण? 0. 3x3 मध्ये पण बघा डायगोनल 1 1 1 घेतलाय आणि नॉन डायगोनल बाकीचे सगळे काय घेतलेत? 0 घेतलेत. ते बंद करा बरं विंडो. टेम्परेचर कोणी वाढवलं रे एवढं? मधली हवा बाहेर घ्यायला ती. आता 28 केलं काय करणार? झालं? लिहिलं का हे? क्वेश्चन लिहिला खालचा? बाय 1 4 2 3 दिला. याला कशामध्ये कन्वर्ट करायचं सांगा आता? अप्पर ट्रायंगुलर. कशामध्ये? इथलं कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंगुलर. कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंगुलर. कन्वर्ट इनटू अप्पर ट्रायंगुलर. क्लिअर आहे मुलांना? चला सांगा बरं याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करायचंय तर म्हणजे कुणाला 0 बनवायचंय? 4 ला नाही. अप्पर ट्रायंगुलर म्हणजे बिलो डायगोनल काय असतो? 0 असतो ना. म्हणजे कोण 0 झाला पाहिजे? 2 हा कुठल्या रो मध्ये का कॉलम? कुठल्या रो मध्ये 2? फर्स्ट रो मध्ये का सेकंड? चेंज कुठं झाला पाहिजे आपला? आता बघा बरं का महत्वाचं आहे. सेकंड रो मध्ये आपला चेंज झाला पाहिजे. मला सांगा सेकंड रो मध्ये काय चेंज करायचं आहे? 2 0 बनण्यासाठी 2 - 2 करावं लागेल ना. मला सांगा R2 ची व्हॅल्यू किती रे आपली? 2 आहे ना. R2 ची व्हॅल्यू किती? 2 मायनस R1 ची व्हॅल्यू किती? 1 आहे ना. R1 किती आपला बघा ना. R2 ची व्हॅल्यू किती? सेकंड रो मध्ये 2 आहे ना. R1 ची व्हॅल्यू फर्स्ट रो मध्ये किती? 1 आहे. हा 2 - 2 झाला तर 0 बनतो का नाही? मग इथं होतंय का तसं? 2 - 1 किती येतो? 1 येतो ना. मग मी असं करू शकतो का रे मुलांनो? R1 ला 2 न मल्टिप्लाय करू शकतो ना. आता बघा बरं 2 - 2 काय बनणार? 0 बनणार ना. म्हणजे कुठलं ऑपरेशन करायचं आपल्याला? चेंज इन R2. R2 - 2 टाइम्स ऑफ R1. हे स्वतःहून विचार करायचा. बघा कसं विचार करायचा. एवढं समजलं की R2 मध्ये चेंज पाहिजे आपल्याला मुलांना. आणि काय चेंजेस करायचं रे? R2 - R1 केला. बट 2 - 1 किती आलता? 1 आलता ना. 1 पाहिजे का आपल्याला? नाही 0 पाहिजे. मग इथं विचार करायचा की यार हे 0 कधी बनू शकते? इथं 2 आहे, इथं 1 आहे. तर हा 0 कधी बनेल? जर मी R1 ला 2 न मल्टिप्लाय केलं. याला 2 न मल्टिप्लाय करून बनणार आहे का? नाही बनणार. याला 2 न मल्टिप्लाय करून बनणार आहे का? नाही. त्यासाठी काय केलं आपण? R1 ला 2 न मल्टिप्लाय केलं. 2 - 2 काय बनतो आता? 0 बनतो. आउटपुट काय आलं सांगा मग? आउटपुट काय येणार आपलं? हे मगाच केलं ना तुम्ही या टाईपचे बरेच क्वेश्चन. किती येणार इथं? पहिल्या रो मध्ये काय चेंज आहे का आपला? फर्स्ट रो ऍज इट इज. दुसऱ्या रो मध्ये सांगा आता 2 - 2 किती झाला? 0. आता सांगा ह्या दोघांपैकी सांगा. ह्या दोघांच कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. R2 ची व्हॅल्यू किती? 3 मायनस 2 टाइम्स ऑफ R1 किती? 4. मला सांगा 3 - 8 किती आला? -5 येतं ना. इथली व्हॅल्यू किती आली आपली? -5. झालं. दुसरा सॉल्व करा. दुसरा सॉल्व करा मुलांना. इथं 2 घेतोय, इथं 10 घेतो मुलांना, इथं 5 3. हे लिहावं लागेल ना तुम्हाला. हे हा मग डायरेक्ट 0 करून लिहिशील तू. काय डेंजर माणूस आहेस. चला बघा दुसऱ्याला ट्राय करा. आता सेम प्रोसेस करा मुलांना. बघा ना, करा सॉल्व करा. पूर्ण सॉल्व करून सांगा. चेंज कशामध्ये सांगा. कुणाला 0 बनवायचं एवढं सांगा. व्हेरी गुड. 10 ला म्हणजे 10 कुठे आहे? फर्स्ट मध्ये का सेकंड मध्ये? सेकंड मध्ये ना. मग R2 ची व्हॅल्यू किती आपली? 10 आहे ना. आणि R1 किती इकडं? 2 आहे. या 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 10 बनेल? एवढा तर विचार करू शकता ना तुम्ही. दोघांमध्ये प्लस करायचं असतं का मायनस? मायनस. मग इथं 5 ने याला पण मल्टिप्लाय करायचं. झालं आपलं. म्हणजे आपल्याला बी चं आउटपुट काय भेटेल या ठिकाणी?
चेंज सेकंड रो मध्ये फर्स्ट रो ॲज इट इज. तर बीचं आउटपुट भेटतंय आपल्याला 10 - 10 0 आला, बरोबर आहे. 10 - 10 किती आला? 0. पुढे सांगा R2 ची व्हॅल्यू किती? 3 -5 × 5 किती आला? 25. 3 - 25 किती आला? बघा ना, इथं R2 किती आपला 3 आहे, -5 टाइम्स ऑफ R1 किती? इथं 5 आहे ना. याला पण सॉल्व्ह करावं लागेल ना. जसं तुम्ही इकडे जर 0 काढलं तसं इकडे पण काढावं लागेल ना. 3 - 25 किती आला? -22. -22 आलं बघा. समजतंय? अजून एक घ्या. A इक्वल टू 3 7 4 8 करा, अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करा. आता याला विचार करा आरामात. याला अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करायचं. काही करू शकता, म्हणजे दुसरं पण अप्लाय करून बघा ना. 0 आणायचं आपलं टार्गेट काय? कुणाला 0 आणायचं? 7 ला. बघा नंबर ऑफ कॉम्बिनेशन, बघा काय काय जमतंय तुम्हाला त्याच्यात. रो न करा, रो न. सीने पण चालेल, ठीक आहे. पण बघू सीने केलं असेल तर काय केलं बघू. बघा ना, ट्राय करून बघा ना. 7R2 मायनस, नाही असं नाही, ऍड नाही करायचं. ऍडचं दिलंच नाही ना. बघा लक्ष द्या रे, काय प्रोसेस करायची बघा मुलांनो. लक्ष द्या बाळाव सगळे. चेंज कशामध्ये पाहिजे आपल्याला? R2. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. बरं, आता आपल्याला R2 मध्ये चेंज आहे ना. तर मुलांना सांगा R2 ची व्हॅल्यू किती रे आपली? 7 आहे, बरोबर आहे. बोर्ड कडे लक्ष पाहिजे. R2 ची व्हॅल्यू किती मुलींमध्ये? R2 ची व्हॅल्यू किती मुलांना आपली? 7. आणि R1 ची व्हॅल्यू किती? 3. मग इथं विचार करायचा, दोघांचं काय कॉमन नाहीच ना. पाठीमागच्या याच्यात कसं होतं? 5 न मल्टिप्लाय केलं 10 बनत होता, 2 न मल्टिप्लाय केलं 6 बनत होता, ठीक आहे. या दोघांचा एलसीएम काढायचा. एलसीएम मध्ये दोघांचा प्रोडक्ट करायचा. 7 आणि 3 चा प्रोडक्ट किती आला? 21 येतो ना. 7 × 3 किती येतो? 21. मग इथं विचार करायचा, 7 ला कितीने मल्टिप्लाय केलं 21 बनेल? 3 न. आणि 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं 21 बनेल? 7. मग इथं बनला तुमचा 3R2 मायनस किती येणार आहे? 7R1. बनलं ना कॉम्बिनेशन. हा पण 21, हा पण 21, मध्ये मायनस केल्यावर किती येणार? हा 0 येणार. तसं दुसरं पण सांगा बरं. पहिला एलिमेंट काढला ना तुम्ही, दुसरा सांगा. 3 टाइम्स ऑफ R2 किती आपला इथं? 8 आहे, तो इथं लिहिला आपण. मायनस 7 टाइम्स ऑफ काय घ्यायचं? 4 घ्यायचं. R1 किती इथं? 4 आहे. हा, मग किती येणार याचा आउटपुट? हा किती आपला? 24 मायनस किती आला? 28. किती आला? -4. दोन्ही एलिमेंट भेटले का नाही? मग चेंज कशामध्ये आपला? सेकंड रो मध्ये ना फक्त. सांगा आउटपुट किती येणार? पहिला फर्स्ट रो लिहून टाका. 3 4 0 -4 झालं आउटपुट. तर हे बाकीचं लिहायची गरज नाही तुम्हाला, आणि रफ साईडला लिहिलं तरी चालतं बरं का. असं काही नाही की लिहिलं मार्क कटेल म्हणून. ठीक आहे, बाकीचं नेक्स्ट लेक्चर मध्ये.